आता जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय आहे की श्रावण महिन्यात आपल्याला भगवान शंकरांच्या सेवा तर करायच्याच आहे, पण त्यासोबत आपल्या डोक्यावर आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला शक्य असेल तर रोज, नाही तर गुरुवारी आपल्याला कोणत्या सेवा कराव्या त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे. आणि स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं त्याबद्दल सुद्धा मी आज तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या डोक्यावर आपल्या गुरूंचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. किंवा जेव्हा काही अडचण येते, दुःख येतात, की जेव्हा देव आपल्यावर कोपतो त्यावेळेस आपले जे गुरु असतात ते आपल्याला तारत असतात. म्हणून आपल्यावर गुरूंचा वरदहस्त असणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणून आपल्याला श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांच्या सेवा तर करायच्याच आहे, पण त्यासोबत आपल्याला आपल्या स्वामीच्या सेवासुद्धा करायच्या आहे. जर तुमच्याकडून शक्य असेल तर रोज करा, आणि नसेल तर फक्त गुरुवारी जरी केला तरीही चालेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे की 11 माळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. तर याने काय होईल की नामस्मरण सगळ्यात जास्त पॉवरफुल सेवा जी असेल ती नामस्मरण आहे. तर तुम्ही नामस्मरण करू शकतात. रोज जर शक्य असेल तर रोज करा, निदान नाही तर रोज 1 माळ करा, आणि गुरुवारी 11 माळी तरी ती श्री स्वामी समर्थ या मंत्राचे तुम्ही नक्की करा. तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यानंतर आहे दुसरी तारक मंत्राची सेवा. तर 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तर तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात. 41 दिवसाची, 21 दिवसाची. जर तुमच्या घरामध्ये मुलं जिद्दी असतील, तापट असतील, नाही तर आजारी व्यक्ती असेल, तर तुम्ही एक ग्लास घ्यायचा, त्याच्यात पाणी घ्यायचं आणि ते स्वामींसमोर बसायचं, आणि त्या ग्लासावर तुम्हाला हात ठेवून 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि ते पाणी तुम्हाला त्या व्यक्तीला किंवा मुलांना द्यायचं आहे. अशी तुम्हाला सेवा करायची 41 नाही ते 21 दिवसाची. तर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. तर तुम्हाला तशी करायची असेल तशी, नाही तर रोज तुम्ही 1 वेळेस पठण करा, पण गुरुवारी तरी तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचं आहे. तर तारक मंत्र म्हणजे कितीही संकट असो, अडचणी असो, दुःख असो, तो तारण्याचं काम तो मंत्र करतो. म्हणून तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. आता आहे सगळ्यात प्रभावशाली सेवा, ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण म्हणजे स्वामींचा आत्मा आहे. जे स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे हा स्वामींचा आत्मा आहे. म्हणून जो कोणी या ग्रंथाचं पारायण करतं तर त्याला अनुभव नक्कीच येतो. म्हणून तुम्ही या ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका. तर तुम्ही 11, 21, 51, 108 तुमच्या पद्धतीने तुमची जशी इच्छा असेल तसं तुम्ही पारायण करू शकतात. तर याला नियम, अटी, मांसाहार वर्ज्य, परान्न वर्ज्य आहे. ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात. धर्म आल्यावर तुम्ही तेवढा दिवस स्किप करून परत सेवा कंटिन्यू करू शकतात. आणि तुम्ही जर नित्यसेवा करत असणार तर नित्यसेवा तुम्हाला थांबवायची नाही आहे. नित्यसेवा ही चालूच ठेवायची आहे. तुम्ही या सेवा स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण जर तुमच्याकडून रोज करणं शक्य नसेल तर निदान नित्यसेवेमध्ये तरी पठण करा, नाहीतर गुरुवारी तरी तुम्ही एक पारायण करा. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. तर ज्या घरामध्ये स्वामींची किंवा गुरूंची सेवा होते त्या घरामध्ये कशाचीही कमी राहत नाही. म्हणून स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायला विसरू नका, नामस्मरण करायला विसरू नका, तारक मंत्राची सेवा करायला विसरू नका. तर नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.